टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील सर सध्या आमच्यासोबत आहे। सर, एक धक्कादायक प्रकरण घडलं होतं आरेमध्ये, आजीला फेकण्याचं प्रकरण होतं। काय आहे त्याच्यामध्ये, कशाला फेकलं होतं, कोण होता फेकणारे, काय समोर आलं? 22 तारखेला जी जखमी अवस्थेतील आजी आम्हाला मिळून आली होती, युनिट नंबर 32च्या रोडला, आरे रोडला, जंगलात, गार्बेजच्या बाजूला। त्या आजीला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं, कुपर हॉस्पिटलला। तर कुपर हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आल्यानंतर त्यांच्या नातवाचा आम्ही शोध घेतला, सागर शेवाळेचा। तर त्याचं आम्ही जबाब नोंद केल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की त्याने तो कामाला गेल्यानंतर आजी स्वतःहून घरातून बाहेर निघून गेली होती। परंतु एक जखमी आणि वयस्कर म्हातारी जी आहे ती कशी काय जंगलापर्यंत आली, ते जवळ साधारण 8-9 किलोमीटर असेल स्टेशन ते आरे कॉलनी। तर याचा आम्ही स्वतःहून शोध घेत होतो। तर आम्ही सगळे CCTV पडताळणी केली। CCTV पडताळणीमध्ये आमच्या अशा निदर्शनास आलं की या सागर शेवाळे जो नातू आहे यशोदा गायकवाड यांचा, त्याने त्याच्या आजीच्या दीराच्या मदतीने आणि रिक्षा चालकाच्या मदतीने रात्री पहाटे जवळजवळ 3:30च्या आसपास आरेच्या जंगलात त्यांना आणून टाकून दिलं होतं। याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हा दाखल आहे सर? 3 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आजीचा नातू सागर शेवाळे प्लस त्यांचा जो मावसा आहे आजीचा दीर गायकवाड आणि रिक्षा चालक, तिघांवर गुन्हा दाखल। काय इथे फेकले होते, काय तपासात काय? त्यांना कॅन्सरचा आजार होता, चेहऱ्यावर त्यांना मोठ्या जखमा आहेत। त्या रात्री त्यांचं असं म्हणणं आहे की आजी व्हायलंट झालेली होती, स्वतःला गळा दाबून घेत होती, मुलांना मारत होती, तर ते आणि आरडाओरडा करत होते। म्हणून त्यांनी 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि 108च्या ॲम्ब्युलन्सने त्यांनी दवाखान्यात नेण्यासाठी, ॲडमिट करण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला। शताब्दी हॉस्पिटलला नेलं, परंतु शताब्दी हॉस्पिटलने त्यांना ॲडमिट करून घेतल्या नसल्या कारणाने मग त्यांनी की याच्या पुढे काय करायचं, ट्रीटमेंट पण करता येत नाही आणि काळजी पण घेता जंगलात। पण घरात काही भांडण वगैरे झालं होतं का याच्या आधी? घरात भांडण वगैरे तसं नाही, पण ते आजी व्हायलंट होती, त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला। CCTV पण याच्यामध्ये समोर आलं, कुठला CCTV आहे, काय आहे? ते शताब्दी हॉस्पिटलला नेत असतानाचा CCTV मिळून आलेला आहे आणि इतर आम्ही अजून त्याने कबूल केलं की आम्ही आजीला आणून टाकलं, तर इतरही अजून CCTV आम्ही घेतोय। पण आधी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ना फेकलो होतं, आजी स्वतः तिथे आली होती, आणि कधी झालं की त्यांनीच फेकलं? हे आम्हाला काल कन्फर्म झालं की त्याने आजीला स्वतःच टाकलं असं, त्यामुळे त्याच्या चौकशीसुद्धा निष्पन्न झालं। आणि तो जे बोलला की आजी मी ड्युटीवर गेल्यानंतर आजी स्वतःहून निघून गेली असं, तर ते आम्हाला पटत नव्हतं, कारण आजीला चालता येत नाही आहे, ती आजारी अवस्थेत आहे आणि ती एवढ्या कांदिवली हनुमाननगरवरनं इथपर्यंत येणं शक्य नाही। त्यामुळे आम्ही सुमोटो सगळे CCTV शोध घेत होतो, त्यात आम्हाला निष्पन्न झालं की आजीला त्याने सोडलं आहे। त्या निर्णयाअंती आम्ही गुन्हा दाखल केला। काय गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये सेक्शन केलं? सीनियर सिटीजन ॲक्ट कलम 24, नातेवाईकाची काळजी न घेणे, त्यांना टाकून देणे, आणि IPC 125 IPC जुना 336 आणि नवीन BNS 125 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। किती लोकांना सर अटक केलं त्याच्यामध्ये आतापर्यंत? 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तपास चालू आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।